हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय. पद्माने चक्क FIR करण्यास नकार दिलाय, पोलीस तक्रार करण्यास नकार दिलाय. ऊर्जा तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अन्याय सहन करणं ही अन्याय करण्यापेक्षा सुद्धा मोठा गुन्हा आहे, मोठी चूक आहे. परंतु पद्मा घाबरलीये. ज्या माणसाने माझ्यावर विनयभंग केलाय तो खूप मोठा माणूस आहे आणि तो मला चिरडून टाकेल, मारून टाकेल. माझ्यावर माझ्या भावाची जबाबदारी आहे, त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही असं तिने ठरवलंय. परंतु जेव्हा अर्पिताने म्हणजेच विक्रांतच्या बहिणीने पद्माला कॉल केला होता तेव्हा ऊर्जाने तिचं कॉल रेकॉर्डिंग केलंय, सगळं काही फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलंय. याचा अर्थ ऊर्जाच्या हाती आता एक मोठा पुरावा सापडलाय आणि आता ऊर्जा विक्रांतला काही सोडत नाही एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच पद्मा आणि ऊर्जा पद्माच्या खोलीमध्ये असतात. पद्मा खूप घाबरलेली असते, तिची अवस्था वाईट असते, बिकट असते. झालेल्या प्रकाराचा तिला मोठा धक्का बसलेला असतो, तिचे कपडे फाटलेले असतात, तिला खूप लागलेलं असतं. ऊर्जाला पद्माची ही अवस्था पाहवली जात नाही आणि ती म्हणते, पद्मा तुला किती लागलंय, खूप त्रास होतोय ना, तुझ्या हाताला सुद्धा किती लागलंय. तर पद्मा तिला सांगते, हो मला खूप जास्त त्रास होतोय. ऊर्जा चिडून म्हणते, अशा नराधमांना आपण सोडलं नाही पाहिजे. आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबर चल, आपण त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करूया. पहा मी त्यांना कशी खडी फोडायला पाठवते ते. पण पद्मा खूप घाबरते आणि म्हणते, नाही नाही, मी त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नाही करणार, कारण ती खूप मोठी माणसं आहे आणि जर मी त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली ना तर ते मला चिरडून टाकतील, तुला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला पोलीस तक्रार नाही करायची आहे, माझी नोकरी जाईल, माझ्यावर माझ्या भावाची जबाबदारी आहे आणि मी त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नाही करू शकत. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा पद्माला समजवण्याचा प्रयत्न करते, तू असं बोलू नकोस, अन्याय सहन करणं ही अन्याय करण्यापेक्षा मोठी चूक आहे, मोठा गुन्हा आहे. आणि आज जर तू खंबीरपणे उभी राहिली, त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली आणि जर त्यांना शिक्षा झाली ना तर तुझ्यासारख्या अनेक मुलींची इज्जत वाचेल, तुझ्यासारख्या अनेक मुलींना धीर येईल आणि आपल्यावर झालेला अन्याय हा सहन करायचा नाही असा त्यांना विश्वास मिळेल. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, पोलीस तक्रार कर. परंतु पद्मा रडू लागते आणि म्हणते, नाही मी नाही पोलीस तक्रार करू शकत, मी नाही त्यांच्याविरुद्ध उभी राहू शकत. पण ऊर्जा मात्र तिला धीर देत असते, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी ना आणि मी त्यांना शिक्षा नक्कीच करणार. तर इकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये शर्मा आणि त्याचा 18 वर्षांचा मुलगा आलेला असतो. हर्षवर्धन त्याला विचारतो, आजची पेपरमधली हेडलाईन वाचली की नाही? 18 वर्षांमधल्या रोड रेज केसमधला आरोपी निर्दोष मुक्तता, त्याला क्लीन चिट. शर्मा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, साहेब जे काही झालंय तुमच्यामुळे शक्य झालंय. तर हर्षवर्धन त्याला म्हणतो, अहो तुम्हाला माहिती आहे का, कायदा जसा वळवावा तसा वळवला जातो. जर कायद्याच्या सरळ मार्गाने न्याय मिळवायचा प्रयत्न केला ना तर खूप वर्ष लागतात, पण ज्यांना कायद्याच्या पळवाटा माहिती ना त्यांना न्याय लवकर मिळवता येतो. शौर्य आणि हर्षवर्धनचे सगळे असोसिएट्स हे ऐकत असतात. तर हर्षवर्धन त्यांना सांगतो, शर्मा साहेब तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा आणि त्याच्याकडे लायसन्ससुद्धा नाही आहे, गाडी चालवण्याची परवानगी नाही, गाडीला नंबर प्लेट नाही. त्याने भरधाव वेगाने दारू पिऊन गाडी चालवली आणि 2 तरुण मुलांना चिरडून मारून टाकलं. पण मी त्याला सोडवलं, कारण फक्त मीच हर्षवर्धन जहागीरदारच हे करू शकतो, माझ्याशिवाय हे कोणालाच जमू शकत नाही. शर्मा त्याचा मुलगा चांगलेच खुश असतात, पण शौर्याला मात्र खूप वाईट वाटतं की आपल्या बापाने अशा नालायक आणि गुन्हेगार मुलाला आणि त्याच्या बापाला या केसमधून वाचवलंय. पण तो काहीच बोलत नाही. सगळे असोसिएटसुद्धा खूप दुःखी होतात. शर्मा हर्षवर्धनचं कौतुक करत असतो, त्याचे आभार मानतो आणि आपल्या मुलाला घेऊन तेथून निघून जातो. शौर्य आणि हर्षवर्धनचे सगळे इतर असोसिएट्स हे केबिनच्या बाहेर येतात. एक मुलगी खूप दुःखी असते, तिचा चेहरा पडलेला असतो. दुसरी मुलगी तिला विचारते, काय ग काय झालं? तर ही मुलगी म्हणते, खरंच आपण किती वाईट केलं ना, हा मुलगा 1 नंबरचा गुन्हेगार आहे, त्याने 2 तरुण मुलांचा जीव घेतला, त्याने दारू पिऊन गाडी चालवली, लायसन नाहीये, गाडीला नंबर प्लेट नाहीये. ती 2 बिचारी निरागस मुलं कदाचित उद्या मोठी ऑफिसर बनू शकली असती, आपल्या आईबाबांचा सांभाळ करू शकली असती, पण याने त्यांचा जीव घेतला आणि आपल्या लॉ फर्मने फक्त पैशांसाठी त्याला वाचवलं, त्याला निर्दोष सिद्ध केलं. याचं मला खूप वाईट वाटतंय. शौर्य हे सगळं ऐकतो
आणि त्यालासुद्धा वाईट वाटतं की आपल्या बापाने हर्षवर्धनने खूप मोठी चूक केली आहे. इकडे ऊर्जाची बहीण दिव्या ही आपल्या नवऱ्याकडे आदित्यकडे येते आणि आदित्यला म्हणते, तुझी आई माझ्याशी खूप वाईट वागते आणि त्याचं एकच कारण ते म्हणजे मी चाळीतून आली आहे. हाच माझा गुन्हा आहे का? हीच माझी चूक आहे का? तुझी आई माझ्याशी अशी का वागते? तर आदित्य तिला विचारतो, खरंच तुझी एवढी चूक आहे का की तू चाळीतून आली आहे? तर दिव्या चिडून म्हणते, हो मग दुसरी माझी काय चूक आहे? तर आदित्य तिला म्हणतो, मला उगाच तोंड उघडायला लावू नकोस. तू मला फसवलंय. मला फसवून तू या घरात आली आहे. ज्या मुलीवर मी प्रेम केलं होतं ना, ती निर्मळ मनाची होती, मृन्मयी होती, मृदू भाषेत बोलायची, चांगल्या मनाची होती, गरिबांची मदत करायची. तिला पैशांची, श्रीमंतीची हाव नव्हती. पण तू तर वेगळीच मुलगी आहे. कारण तू मला फसवलं. स्वतः खोटं बोलून माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि या घरात आली. त्यामुळे तू माझ्याशी खोटं वागली आहे आणि तुझ्याबरोबर जे काही होतंय ना ते योग्यच आहे. पण दिव्या ही आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करते. आदित्य, असं काहीच नाहीये. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. आदित्य चिडून म्हणतो, बस झाली तुझी नाटकं. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तुझं माझ्यावर नाही तर माझ्या संपत्तीवर, या घरावर, या प्रॉपर्टीवर प्रेम आहे आणि तुला त्या चाळीतून, त्या गरिबीतून या श्रीमंतीत यायचं होतं. म्हणून तू मला फसवलं. माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. तुला या घरात राहायला मिळतंय ना, यातच तुझं खूप मोठं नशीब आहे असं मान. आणि माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नको. मी तुला कधी नवऱ्याचं प्रेमही देणार नाही आणि बायकोचे कोणते अधिकारही देणार नाही. मी तुला माझ्या जवळही कधी फिरकू देणार नाही. असं म्हणून आदित्य रागारागाने तेथून निघून जातो. दिव्या खूप चिडते आणि विचार करते, जायचं असेल तर जा. तसंही माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मला जे हवं होतं ना ते मी मिळवलंय. पैसा, प्रसिद्धी, एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढं मोठं घर, हे ऐश्वर, हेच मला हवं होतं आणि मला ते मिळालंय. त्यामुळे तू माझ्याजवळ असो की नसो मला काहीच फरक पडत नाही. असा विचार करून दिव्या खूप खुश होते. मैत्रिणींनो, खरंच दिव्या ही पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपल्याला चांगली वाटली होती. पण दिव्या आणि ऊर्जा या दोघी सख्ख्या बहिणी असूनसुद्धा या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जेथे ऊर्जा ही गरिबांसाठी, न्यायासाठी लढते, तर दुसरीकडे तिची सख्खी बहीण दिव्या ही आदित्यला फसवून त्याच्या घरात आली आहे. तिला फक्त पैसा, श्रीमंती आणि ऐश्वर्यच पाहिजे. इकडे हर्षवर्धनच्या केबिनमध्ये शौर्य येतो आणि तो हर्षवर्धनला जाब विचारतो, आपण त्या मुलाला जे काही निर्दोष सिद्ध केलंय ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हर्षवर्धन शौर्यला बसायला सांगतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, मी काय चुकीचं केलंय? मी कायदा बदलला का? डिड आय चेंज द लॉ? नाही ना. कायद्याच्या वाटेनेच मी सगळी प्रोसिजर फॉलो करूनच त्या मुलाला या गुन्ह्यातून निर्दोष सिद्ध केलंय ना. मग यात माझी काय चूक आहे? तर शौर्य हा हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण त्या निर्दोष मुलांची बाजू मांडली असती तर काय झालं असतं? त्या निरागस मुलांना, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असताना. हर्षवर्धन काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागतो. तर इकडे ऊर्जा ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तू एवढं का घाबरतीये? कोण आहे ती माणसं? तू त्यांना ओळखतेस का? तेव्हा पद्मा सांगते, ती खूप मोठी माणसं आहे आणि जर आपण त्यांच्या विरुद्ध लढलं ना तर आपलं काही खरं नाही. ते आपला जीव घेतील, माझ्या भावाचा जीव घेतील, तुझासुद्धा जीव घेतील आणि मला हे नकोय. त्यापेक्षा मी गप्प बसले ना तर सगळं काही ठीक होईल. काही दिवसात मी सगळं विसरून जाईल. पण ऊर्जाला हे पटत नाही आणि ती पुन्हा पुन्हा पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तू घाबरू नकोस. अन्यायाविरुद्ध उभी राहा. त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार कर. तर इकडे हर्षवर्धन हा शौर्याला समजावून सांगतो, शौर्य, मी माझ्या आशिलाची बाजू मांडली. शर्मा आणि त्याचा मुलगा माझ्या आशील म्हणून आले. त्यांनी मला फीस दिली. मग मी त्यांचीच बाजू मांडणार ना. आणि मी सगळी प्रोसिजर फॉलो केली आहे. मी माझा युक्तिवाद मांडला आणि तो जज साहेबांना पटला. जज साहेबांना पटलं म्हणूनच त्यांनी त्या मुलाच्या बाजूने निकाल दिला. मग यात माझं काय चुकलं? आणि तू म्हणतोय ना आपण त्या निरागस मुलांची बाजू मांडायला हवी होती. मग त्यांच्या वकिलांनी काय केलं? त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू नाही मांडली का? यात माझी काहीच चूक नाहीये आणि तू मला दोष देऊ शकत नाही. तर इकडे ऊर्जा ही पद्माला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार कर. पण पद्मा रडत असते आणि म्हणते, ऐक ना, मला पोलीस तक्रार नाही करायची आहे. मला हे प्रकरण अजून नाही वाढवायचं आहे. त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी होते. तर दुसरीकडे हर्षवर्धन शौर्याला समजावून सांगतो, तू मला दोष देतोय की मी त्या गुन्हेगार मुलाला वाचवलं. पण यात माझी काहीच चूक नाहीये आणि
मी काही संविधानाविरुद्ध नाही वागलोय. आपल्या देशाच्या संविधानानेच मला अधिकार दिलाय की मी कोर्टामध्ये माझी बाजू मांडू शकतो, माझे पुरावे मांडू शकतो. मी तेच केलं आणि कायद्यानुसारच मला हा न्याय मिळालाय. त्यामुळे माझं काही चुकलंय असं मला नाही वाटत आणि तो आपलं काम करू लागतो. तर दुसरीकडे पद्मा ही ऊर्जाला सांगते, ती माणसं खूप मोठी आहे. आपल्या एरियाचे आमदार आहेत ना, आमदार शिर्के यांचा तो मुलगा आहे विक्रांत. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. पद्मा तिला विचारते, तुलाही धक्का बसलाय ना, तुलाही भीती वाटते ना? तर ऊर्जा सांगते, हो मला धक्का बसलाय, पण मला भीती वाटत नाहीये. कारण कितीही मोठी माणसं असली ना तरी त्यांनी जर मोठा गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा मिळतेच. आपल्या देशात अजूनही कायदा जिवंत आहे आणि मला कोर्टावर, कायद्यावर विश्वास आहे. आपण जर आपली बाजू नीट लढवली, कोर्टात मांडली ना, तर आपली बाजू ही कोर्टाला पटेल आणि तुला नक्कीच न्याय मिळेल. आणि तो एक मुलगा आहे, बघ्यांच्या गर्दीमध्ये तो एक मुलगा होता ज्याने हे सगळं पाहिलंय. त्याने जर आपल्या बाजूने साक्ष दिली तर नक्कीच कोर्टामध्ये आपली केस आणखीन स्ट्रॉंग होईल आणि तुला न्याय मिळेल. ही केस आपल्याला जिंकता येईल. परंतु पद्माला अजूनही विश्वास नसतो, तिची हिंमत अजूनही वाढलेली नसते. त्यामुळे ऊर्जाला समजतच नाही की पद्माला कसं समजून सांगायचं. तर इकडे अर्पिता ही विक्रांतवर खूप चिडते आणि त्याला विचारते, तू मूर्ख आहेस का? तू हे जे काही केलंय ना त्याचं किती वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील तुला कळतंय का? तुझं लग्न तर मोडेल, पण माझं सुद्धा शौर्यबरोबर ठरलेलं लग्न मोडेल आणि मी शौर्यला नाही गमावू शकत. आता मलाच काहीतरी करावं लागेल, पद्माशी बोलावं लागेल. तर विक्रांत हा माजल्यासारखा बोलतो, अगं ताई बोल ना मग त्या पद्माशी. ही जी भिकारी माणसं असतात ना त्यांच्या तोंडात पैसे कोंबले की ते शांत बसतात आणि जर ती गप्प नाही बसली ना तर मला सांग, मग पहा मी तिचा कसा माज जिरवतो ते, कसं तिचं तोंड बंद करतो ते. त्यामुळे अर्पिता खूप चिडते आणि चक्क या विक्रांतची कॉलर पकडून म्हणते, तू गप्प बसायचं, आता जे काही करणार ना ते मीच करणार. आणि ती पद्माला फोन करायचं ठरवते. ती सगळ्यात आधी दिव्याला कॉल करते आणि विचारते, तुझ्याकडे पद्माचा फोन नंबर आहे का? मला दे, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दिव्या विचारते, काय महत्त्वाचं बोलायचं आहे? मला सांग, मी तिला फोन करते. अर्पिता म्हणते, मला तिच्याकडून मेहंदी कोण मागवायचे आणि तू नको बोलूस, मला नंबर पाठव, मीच बोलते. दिव्या म्हणते, ठीक आहे, मी तुला टेक्स्ट करते. आणि इकडे ऊर्जा ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू माझं ऐक, आपण पोलीस तक्रार करूया. परंतु त्याच वेळेस पद्माला अर्पिताचा कॉल येतो. ऊर्जा विचारते, हा कोणाचा फोन आहे? तर पद्मा सांगते, त्या विक्रांतच्या बहिणीचा, आमदाराच्या मुलीचा फोन आहे. ऊर्जा तिला म्हणते, फोन उचल आणि स्पीकरवर ठेव. पद्मा फोन उचलते, स्पीकरवर ठेवते. तर ऊर्जा चक्क या फोनचं व्हॉइस रेकॉर्डिंग करू लागते, अर्पिताचं आणि पद्माचं बोलणं रेकॉर्डिंग करू लागते. अर्पिता ही पद्माला विचारते, पद्मा तू कोठे आहेस? तर पद्मा सांगते, मी कामावर जायला निघाली आहे. अर्पिता तिला म्हणते, तू आमच्या घरी पुरणपोळ्याचा डबा घेऊन आली होतीस ना? बाईसाहेबांनी मला फोन केला होता, तू अजून घरी नाही आली आहे म्हणून त्यांना काळजी वाटत होती आणि तू फोनसुद्धा उचलत नाही आहे. तर पद्मा सांगते, हो मी आता त्यांच्याकडेच जायला निघाली आहे. अर्पिता तिला म्हणते, पद्मा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. एकतर तू मला जहागीरदारांच्या घरी भेट किंवा मग आमच्या शिर्क्यांच्या घरी ये, मी तुझ्याशी महत्त्वाचं बोलणार आहे. तर पद्मा खूप घाबरते आणि रडत रडत म्हणते, नाही बाईसाहेब, मी तुमच्या घरी आयुष्यात पुन्हा कधीच पाऊल नाही ठेवणार. आणि तिचं रडणं ऐकून अर्पिताला समजतं की ती खूप घाबरली आहे. अर्पिता पद्माला समजावून सांगते, ठीक आहे पद्मा, तू आमच्या घरी नको येऊ, पण मला सगळं कळलंय, आमच्या घरात तुझ्याबरोबर काय घडलंय. विक्रांतने जे काही केलंय ना ते खूप चुकीचं केलंय. त्यासाठी मी त्याच्यावर खूप ओरडले, त्याला झापलं. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, तुझ्याबरोबर जे काही झालंय आमच्या घरात ते कोणालाही सांगू नको, नाहीतर आमची खूप बदनामी होईल, आमच्या दोघांची लग्नसुद्धा मोडतील. मी तुला रिक्वेस्ट करते, पण हे कोणालाच सांगू नको. तू हे कोणाला सांगितलंयस का? ऊर्जा हे सगळं ऐकत असते आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. तर पद्मा सांगते, नाही बाईसाहेब, हे मी कोणालाच सांगितलेलं नाही आहे. अर्पिता म्हणते, ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते आणि ती फोन कट करते. ऊर्जा पद्माला म्हणते, पाहिलंस का, तू त्यांना घाबरत होती, किती मोठी माणसं आहे, पण ती स्वतःच किती घाबरली आहे. आणि याच गोष्टीचा आता आपल्याला फायदा उचलायचा आहे. त्यांचं फोन रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर जर मला आणखीन एक पुरावा भेटला, तो मुलगा भेटला आणि त्याने जर कोर्टात साक्ष दिली ना, तर नक्कीच आपण ही कोर्ट केस जिंकू शकतो. पण पद्माची अजूनही हिंमत झालेली नसते. तेवढ्यात
ऊर्जाला कोर्टातून एका क्लायंटचा कॉल येतो आणि तो ऊर्जाला कोर्टात बोलवतो. ऊर्जा ठीक म्हणते आणि पद्माला सांगते, पद्मा तू घरीच राहा, कामावर जाऊ नको, मी तुला थोड्या वेळाने येऊन भेटते असं म्हणून ऊर्जा तेथून जाते. तर इकडे ऊर्जाची आई पूर्वा घरी असते. तेवढ्यात चाळीतल्या दळवी काकू, ज्यांनी सकाळी ऊर्जाबरोबर नळावर भांडण केलेलं असतं, त्या पूर्वाला बचत गटाचे पैसे द्यायला येतात. पूर्वा म्हणते, अहो दळवीबाई, तुम्ही तर या महिन्यात दुसऱ्यांदा पैसे दिलेत ना. दळवी काकू सांगते, हो हो, मला लवकरात लवकर 1,00,000 रुपये हवेत ना, त्यासाठी मी पैसा जमा करते. खरंच पूर्वा, जेव्हापासून तू हे बचत गटाचं काम सुरू केलंय ना, आपल्या चाळीतील बायकांना खूप फायदा झालाय. आणि ती चक्क पूर्वाकडे ऊर्जासाठी उकडीचे मोदक देते. पूर्वाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, काय हो दळवीबाई, सकाळी तर तुमचं आणि ऊर्जाचं नळावर एवढं मोठं भांडण झालं आणि आता तुम्ही ऊर्जासाठीच हे उकडीचे मोदक आणलेत का? तर दळवी काकू म्हणते, अगं तुझी मुलगी खूप गोड आहे. जेव्हा ती अशी मांजरीसारखी फुसकारते ना, तेव्हा मला खूप भारी वाटतं. तिच्याशी भांडायला सुद्धा मजा येते. पण तुला एक खरी गोष्ट सांगू का? चाळीत खूप मुली आहे, पण तुझ्या ऊर्जामध्ये वेगळीच ऊर्जा आहे, वेगळीच चमक आहे. तिचं स्वप्न एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होईल. ती खूप मोठी वकील बनणार. संपूर्ण देशात तिचं नाव असेल. फक्त स्वतःचंच नाही, तर ती आपल्या चाळीचं नाव सुद्धा मोठं करेल. दळवी काकू ऊर्जाचं एवढं कौतुक करताय हे पाहून पूर्वाला सुद्धा खूप आनंद होतो. दळवी काकू म्हणते, मी लहानपणापासून तुझ्या दोन्ही मुलींना पाहते आणि त्यातल्या त्यात ऊर्जा ही खरंच तुझं नाव खूप मोठं करणार आहे. पूर्वा सांगते, जेव्हा माझे हे गेले ना, तेव्हा आम्ही ठाण्यात राहायचो. आमचा स्वतःचा फ्लॅट होता, पण डोक्यावर कर्ज होतं म्हणून मी तो फ्लॅट विकला. त्यांचं सगळं कर्ज फेडलं आणि या चाळीत राहायला आले. आम्ही तिघीच राहायचो. माझ्या मुली लहान होत्या, पण मला असं कधीच नाही वाटलं की आम्ही एकट्या आहोत. या चाळीतील सगळ्या लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं. माझं एक कुटुंबच झालं आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. दळवी काकू ही पूर्वाला धीर देते आणि म्हणते, काळजी नको करू. जसं तुला आम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलंय आणि तुझ्या दिव्याचं भलं झालंय ना, तसंच ऊर्जाचं सुद्धा खूप चांगलं होईल. हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो. दुसरीकडे ऊर्जा ही ॲफिडेव्हिट घेऊन, कागदपत्र घेऊन कोर्टात पोहोचते. पण त्याच वेळेस एका माणसाचा तिला धक्का लागतो आणि तिची सगळी कागदपत्र खाली पडतात. पण तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि शौर्य ऊर्जाला ही सगळी कागदपत्र गोळा करून देतो. ऊर्जा ही शौर्यकडे पाहते आणि त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही एकमेकांना आवडलेले असतात, एकमेकांवर फिदा झालेले असतात. ते एकमेकांशी काहीच बोलत नाही आणि फक्त एकटक पाहतच राहतात. मैत्रिणींनो, खरंच वचन दिले तू मला ही मालिका खूप भारी आहे. या मालिकेचा आज फक्त 3रा एपिसोड होता. जर या आधीचे 2 एपिसोड तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा. चॅनलवर ते अवेलेबल आहेत. पहिला एपिसोड आणि दुसरा एपिसोडसुद्धा खूप भारी आहे. म्हणजे या मालिकेची संपूर्ण गोष्ट, कॅरेक्टर्स हे तुम्हाला समजून येतील. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पद्माच्या केसमध्ये ऊर्जाला शौर्याची साथ मिळणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा तिला विचारणार की ऊर्जा, तू त्या पद्माबद्दल FIR केली की नाही, केस फाईल केली की नाही. तेव्हा ऊर्जा ही पद्माची संपूर्ण केस शौर्याला समजावून सांगेल आणि म्हणेल की ती थोडी घाबरली आहे, तिचा विश्वास नाही आहे की तू कोर्टात साक्ष देशील आणि ती जिंकेल. पण तू मला वचन देतोस का? ज्यावेळेस कोर्टामध्ये ही केस उभी राहील, तू साक्ष देशील का? तेव्हा शौर्य हा चक्क ऊर्जाच्या हातात हात ठेवून तिला वचन देणार की मी जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा पद्माच्या बाजूने साक्ष देणार, जे काही पाहिलंय ते खरं खरं सांगणार. त्यामुळे ऊर्जाला खूप आनंद होईल. ऊर्जा आणि शौर्य या दोघांनी एकमेकांना वचन तर दिलंय, पण जेव्हा शौर्याला समजेल की पद्माची केस ही त्याच्या होणाऱ्या साल्याबद्दल म्हणजेच विक्रांतबद्दल आहे आणि त्याच्या बहिणीचा होणारा नवरा म्हणजेच तीर्थाचा होणारा नवराच या केसमधील मुख्य आरोपी आहे, तेव्हा सुद्धा शौर्य पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देईल का आणि तो ऊर्जाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच वचन दिले तू मला ही मालिका पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकते. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप
खूप धन्यवाद.